बातमी पुण्यातून आहे। पुण्यात महिलेवर सामूहिक बलात्कार आणि त्यानंतर खून केला गेल्याचं बोललं गेलंय। कारण पुण्यातील भारती विद्यापीठ जवळ हा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलंय। महिलेवर आधी बलात्कार करून तिला दगडाच्या खाणीत ढकलून खून करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे। या गुन्ह्यातील तीनही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांना अटक करण्यात आली आहे। प्राथमिक माहितीनुसार आरोपींनी या महिलेला जबरदस्तीने रिक्षात बसवून निर्जन स्थळी नेलं, तिला काठीने मारहाण केली आणि नंतर एकाने तिला खाणीत ढकलून दिलाय। सीसीटीव्ही मध्ये ओळखलं जाऊ नये म्हणून आरोपींनी रिक्षाचं हूड देखील बदललं होतं आणि या सगळ्या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलीस आणि गुन्हे शाखा दोघांनी तपास केलाय आणि अखेर गुन्हे शाखेने तिघांना अटकही केली आहे। तर आपण पाहू शकतोय याच नराधमांचा फोटो तुम्ही टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून पाहताय। भारती विद्यापीठ जवळ हा संपूर्ण धक्कादायक प्रकार घडलेला आहे। पुण्यातला हा संपूर्ण प्रकार आहे। आधी बलात्कार झाला आणि त्यानंतर हत्या करण्यात आली आहे। अतिशय अमानुष अशी ही घटना आहे। सध्या या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलीस आणि गुन्हे शाखा दोघांनीही तपास केला। या संदर्भात अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी अक्षय बडगे। अक्षय, नेमकं काय घडलंय, कशा पद्धतीने हा गुन्हा घडलाय? निश्चित आपण बघू शकतोय की पुण्यातल्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा सगळा प्रकार घडलेला आहे। अनेक जण ज्या या सगळ्या गुन्ह्यामध्ये आहेत त्यांना सगळ्यांना पोलिसांनी अटक केली आहे। 5 ते 6 जण असल्याची या संपूर्ण प्रकरणाची एक प्राथमिक माहिती आहे। भारती विद्यापीठ पोलिसांनी आणि गुन्हे शाखेने 6 जणांना अटक केलेली आहे। विषय असा आहे की या 6 जण जे आहेत या महिलेला एका निर्जन स्थळी घेऊन गेले होते। एका रिक्षामध्ये त्यांनी या महिलेला घातलं आणि त्यानंतर पुढे एका निर्जन स्थळी जाऊन तिच्यावर बलात्कार केला आणि त्याच्यावर संशय येऊ नये म्हणून तिला एका जवळ असलेल्या खाणीत थेट ढकलून दिलं। विषय याचा आहे की संशय पोलिसांना येऊ नये त्यामुळे ज्या रिक्षात त्यांनी प्रवास केला होता त्या रिक्षाचं हूड म्हणजे जे रिक्षाचं छप्पर असतं त्याचा कलर सुद्धा या आरोपींनी बदलला। मात्र पोलिसांनी अत्यंत शिताफीने या सगळ्या आरोपींपर्यंत पोहोचत या 6 जणांना अटक केलेली असून पुढील कारवाई आहे ती सुरू आहे। अमानुषपणे ही हत्या करण्यात आलेली आहे। सुरुवातीला अत्याचार केले आणि त्यानंतर निर्घृणपणे ही हत्या करण्यात आली आहे। भारती विद्यापीठ पोलीस या संदर्भातला तपास करतायत। गुन्हेगारांना सध्या अटक करण्यात आली आहे।